पाणी आहे का? सुरू करूया. प्रॅक्टिकल बिझनेस प्लॅन प्रिपरेशन. आजच्या दिवसातला हा तिसरा विषय आहे. आलेत सर्व? संख्या कमी झाली. बरं, तुम्ही मध्ये या. चला सुरू करूया. ऑन आहे? नाही, माऊस आहे. हे जे प्रॅक्टिकल आहे, मगाशी आपण ज्याबद्दल डिस्कस करत होतो, तर त्यातला प्रत्येक इंटरप्रिन्युअर या पद्धतीने आपल्या बिझनेस बद्दल प्लॅन तयार करत असतो. तो एकटा असेल किंवा ग्रुपने असेल, पार्टनर सोबत असेल. कसं होतंय की आपण हे बिझनेस प्लॅन जे आहेत तर ते कुठल्या पद्धतीने आपण डेव्हलप करावे आणि याचा निरंतर तुमच्या उद्योगासाठी कसा वापर होईल, त्यासाठी हे सेशन हे करतोय. यामध्ये आपण थेअरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी करणार आहोत. याआधी आपण कच्च्या मालाच्या किमती तुमच्याकडे तयार आहेत, तर त्यानुसार आपण पुढे जाणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. हे लेक्चर थोडं लांब होईल कारण हे प्रॅक्टिकल प्लस हे थेअरिटिकल असेल. तर यासाठी काय करा, नवीन पेजवरती सुरुवात करा. म्हणजे यामध्ये तुम्हाला त्याचे फोटोज आणि तुम्हाला त्याचं पुढे वापरही होईल. तुम्हाला ही इमेज दिसते, इमेज. आता या इमेज मध्ये आपण जर पाहिलं, या बाजूला रिस्क आहे. या रिस्क वरती हा उभा राहिलेला बिझनेस आहे किंवा व्हेंचर आहे. आणि हे या रिस्क घेतल्याशिवाय हे उभा राहत नाही. हे तुमच्यापैकी सर्वांसाठी आहे आणि हे सर्वांनी रिस्क घेतली म्हणून आज इथं आहोत, तुमच्या सहित मी पण. तर काय आहे, इथं अगोदर बिझनेस प्लॅन तयार होतो. हे ब्रेन आहे तुमचं, माझं सर्वांचं सारखं आहे की इथं तयार झालेला बिझनेस जो आहे तो इथपर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणून हा प्लॅन गरजेचा आहे. तर काय आहे, आपल्याकडे ज्या काही स्ट्रेंथ किंवा जे काही आपल्याला वर्किंग कॅपिटल्स आहेत आपले स्वतःचे, तर ते सर्व आपण डिफाईन केलेत मागच्या 2 सेशनला. आता या सेशन मध्ये काय आहे की आपण बिझनेस त्या पद्धतीने कसा रन करायचा हे रेडी करूया. आता यामध्ये काय आहे की आपल्या बिझनेस गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे पाहूया. आता आपल्या प्रत्येकाचा बिझनेस, मगाशी आपण जे ग्रुप केले, तो बिझनेस ठरलेला आहे आणि त्याचं अल्टिमेट गोल हे सक्सेसच आहे. पण ते कोणत्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय हे पाहणं गरजेचं आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे आता तुम्ही प्रत्येक जण सांगू शकता मला. आता यामध्ये कसं आहे की आपण जो मेटलचा बिझनेस पाहिला, तर त्यामध्ये तुम्हाला काय काय हर्डल्स येते असं वाटतं, काय काय चॅलेंजेस आहेत असं वाटतं? म्हणजे प्रत्येकाने नॉर्मल जरी जस्ट उत्तर दिले तरी चालतील. काय काय हर्डल्स आहेत किंवा फ्लक्च्युएशन ऑफ मार्केट, रेट्स वर खाली होत राहतात. Yes. आपण आता घेतली येस, आणि आपण जर मटेरियल 5 दिवसांनी प्रोक्युअर करतोय बरोबर, आणि त्या दिवशी जर रेट चेंज झाला तर परचेस ऑर्डर वरती इम्पॅक्ट चेंज होत नाही आपली ते, आणि तो अल्टिमेटली लॉस राहतो आपला. येस. काय आहे की आपण जे मार्केटमधून रेट आणि पीओ किंवा वर्क ऑर्डर ज्या घेतोय, तर त्यानुसार मार्केट फ्लक्च्युएशन हे आधी पाहिले पाहिजे आपण. कारण की आपले जे गोल आहे हे रिस्कवरती आहे, पण त्यासोबत काय आहे की आपण प्रॉफिट, ग्रोथ या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेस करतोय त्यावेळेस इकडं
जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तर त्यासाठी पहिल्यांदा बिझनेस गोल ठरवा की तुम्हाला कुठपर्यंत जायचंय. महत्वाचा पार्ट काय आहे, गोल ठरवलं की तुम्हाला परचेस ऑर्डर किंवा वर्क ऑर्डर ह्या कितपर्यंत इम्प्लिमेंट करायच्यात हे ठरेल, की या वर्षीचा बिझनेस काय असेल याचं एक टार्गेट ठरवा. तर उदाहरणार्थ 2026-27 आहे, तर आपलं काय टार्गेट असेल आणि फक्त लिहायचं आहे. महत्वाचा पार्ट हा आहे की त्यात काय इन्व्हेस्टमेंट करायचं नाही लगेच. तर त्या पद्धतीने तुमचा आजचा जो बिझनेस सुरू होणार आहे त्याचा एक गोल ठरवा की मला इथपर्यंत हा बिझनेस स्केल अप करायचा आहे, की यावर्षी 1 CR 2 CR चा बिझनेस करायचा आहे. तर ते एक गोल ठरवा आणि ते गोल ठरवल्यानंतर त्यातले ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सरांनी जसं सांगितलं तसे येणार आहेत. पण याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बिझनेसची रिलेटेड एखादी गोष्ट करतो तर आपल्याला माहिती असतं की रेट कधी वाढणार आणि कधी कमी होणार आहे. उदाहरणार्थ समर या उन्हाळ्यामध्ये मेटलचे रेट वाढतात हे सगळ्यांना माहिती आहे. पावसाळ्यामध्ये रेट डाऊन असतात. पण पावसाळ्यामध्ये कामही करता येत नाही, हेही हर्डल आहे. कारण की मटेरियल वेळेवरती येत नाही जरी रेट कमी असले तरी, आणि डिलिव्हरीही करता येत नाही कारण पाऊस चालू असतो. तर या पद्धतीने एक अल्टिमेट गोल होतोय का बघा, की पावसाळ्यात परचेस करा आणि पुढच्या डिलिव्हरीत द्या. कारण की आता इथून पुढे सध्या जो आहे आपला ज्यावेळेस मार्च एंड होतं, एप्रिल पासून ज्या ऑर्डर्स येतात, तर त्यावेळेस आपल्याला एक अल्टिमेट गोल कळलेला असतं की या वर्षी हा बिझनेस आहे. तर ऑर्डर्स घ्या इन द सेन्स पीओ घ्या, वर्क ऑर्डर घ्या आणि मटेरियल कलेक्शन साठी तो कालावधी ठरवा. आता यामध्ये आपल्याकडे बघाशी जो विषय झाला की सीसी घेऊन सर करता येईल का, तर करता येईल. वर्क ऑर्डर वरती सीसी मिळू शकेल. तुम्ही बँकेला ते प्रेझेंट करू शकता की माझ्याकडे एवढे वर्क ऑर्डर आहेत, या काळामध्ये माझा रेट कमी आहे जून जुलै ऑगस्ट मध्ये, तर मी मटेरियल परचेस करतोय. आणि समोरचा जी पार्टी आहे ज्यांना तुम्ही डिलिव्हर करणार आहात मेटलसाठी, त्यांचीही कामं स्लो डाऊन झालेली आहेत. त्यामुळे त्यांनाही टेन्शन नाहीये. पण त्यांनाही हे माहिती आहे की मटेरियल कन्स्ट्रक्शनचं हे वाढणार आहे ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये. त्यामुळे तेही तुम्हाला सपोर्ट करतील, वर्क ऑर्डर देतील, ऍडव्हान्स पेमेंटही करतील. आणि तुम्ही या काळामध्ये जर इन ग्रुप काम करत असताल तर तुम्हाला काही हरकत नाही. उदाहरणार्थ तुमचं जे कटिंगचं आहे सीएनसीचं, तर हे कटिंग व्हायला काही हरकत नाही, काय पावसाचा अडथळा येत नाही. आणि इंडस्ट्रियल एरिया मधल्या प्लांटसाठी फक्त एखादा दिवस लाईट नसते, बाकी निरंतर चालू असते. तर असं प्लॅनिंग करा. आता यामध्ये आपले जे ग्रुप्स आहेत सध्याचे, तर त्यानुसार तुम्ही ते स्वतःचे गोल्स मला सांगा, यांचं एक जे होतं त्या पद्धतीने, तर कसं तुमचं अल्टिमेट असेल त्यावरती. तुम्ही बोलल्याशिवाय हे पुढे जाणार नाही, हे फिक्स आहे. मी मागाशी एकटाच बोलत होतो, आता तुम्ही पण बोलायचं आहे. तर ते गोल्स ठरवा, पेपरवरती लिहा डायरेक्टली, काय अडचण नाही की तुम्ही तिथे लिहा मी एवढ्याचा बिझनेस करणार आहे. अटेंडेंस वरती सगळ्यांची साईन झाली आहे का? सबका साईन हुआ है? तेजश्री विखे येत नाहीत का? तेजश्री विखे और ये पूनम अच्छा ठीक. झालं तुमचं गोल लिहिलं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह लिहिले. कारण की जिथं टार्गेट आहे तिथं रिस्क पण आहे. काही प्रश्न असतील तर मला विचारा की सर माझ्या उद्योगासंदर्भात मला हे टार्गेट ठरवता येत नाही किंवा गोल्स ठरवता येत नाही किंवा ऑब्जेक्टिव्ह माहित नाही, विचारा, मी सांगतो. शेवटी हे तुम्हाला पूर्ण सांगायचं आहे मला, कारण तुम्ही आता जे लिहिताय ते हे पूर्ण सेशन होणार आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय टार्गेट मार्केट्स अँड कॉम्पिटिशन. तर याच्यामध्ये तुमचं टार्गेट जे आहे मार्केटचं, तर ते ठरवा की कोणतं मार्केट आहे तुमचं आणि त्याच्यामध्ये कोणाशी कॉम्पिटिशन आहे. कारण की मार्केटमध्ये बरे मोठे मोठे कॉम्पिटिटर सध्या आहेत जे तुमच्या उद्योगानुसार काम करत असतील. कॉम्पिटिटर कारण की अल्टिमेटली त्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे. आता उदाहरणार्थ डोअर्सचं जर पाहिलं तर रेडीमेड डोअर्स येत आहेत, तर हे ते तुमचं कॉम्पिटिशनच आहे.
बेकरी आहे, दुसरी बेकरी आहे, शॉप आहे तुमच्या जवळपास शॉप आहे का? तुम्ही ज्या एरियामध्ये शॉप करताय, आता बघा तुमचा बिझनेस जो आहे गोल ते बेकरी आहे, शॉप करायचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तुमचे, की तुम्हाला मिळणारं जे मटेरियल आहे त्याचं खालीवर रेट असतील, किंवा जे ब्रँड आहेत, केकचे ब्रँड असतील किंवा बिस्किटचे ब्रँड असतील, हे तुमचे तिथले कॉम्पिटिशन आणि ऑब्जेक्टिव्ह पण आहेत, कारण त्यांच्याकडे क्वालिटी पण आहे, की त्यांच्याकडे का जाऊन माझ्याकडे राहतील. आता तुमचं टार्गेट मार्केट जे आहे हा तुमचा एरिया आहे. तुम्ही जिथं शॉप टाकताय, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की कोणत्या एरियात शॉप टाकायचं की जिथं आपल्याला तो रेट मिळेल, की तिथलं क्राऊड जे आहे, आता तुमचं डायरेक्टली फूड इनटेक आहे बेकरी शॉप म्हणजे, तर त्या भागातले लोक किती बेकरी प्रोडक्ट घेतात किंवा कोणत्या बेकरीकडनं घेतात हे पाहणं गरजेचं आहे. सेल हा तुमचा प्रत्येक जागेवर होणार आहे, पण प्रश्न काय आहे की तुमचं अल्टिमेट गोल जे आहे, की तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह होणार आहे का. मुद्दा हा आहे की मार्केटमध्ये 2 दुकानं असतात, एकाचा सेल हा मंथली ₹1,00,000 असतो, एकाचा 10,000 असतो. सेल हा दोघांचा होतो, पण लाखवालाच ग्रोथ जास्त करतो, कारण त्याचं मल्टिप्लिकेशन 10 टाइम्स आहे त्या शॉप्सचा, कारण त्याचं 10 महिन्याचं इन्कम ह्याचं 1 महिन्याचं इन्कम, हा टाइम पिरियड आहे. तर हे तुमचं टार्गेट मार्केट जे आहे, तुम्ही जिथे शॉप करता येते, आणि कॉम्पिटिशन जे आहे, तुमच्या आसपास बेकरी किती आहेत, त्यांच्याकडे ते प्रोडक्ट विकतायत का, किंवा तुमच्याकडे नाविन्यपूर्ण असं काय आहे, किंवा तुम्ही रेडी टू ईट देताय का सर्व्हिस, हा पार्ट आपण पुढच्या ह्यात पाहूया. आउटलाईन मार्केटिंग अँड सेल्स स्ट्रॅटेजी, ती सेल्स स्ट्रॅटेजी मध्ये येईल की तुम्ही विकण्यासाठी काय काय करू शकता, किंवा तुमच्या बेकरीमध्ये तिथंच घेऊन तिथं खाता येईल अशी सुविधा एखादं छोटंसं काउंटर लावू शकता. तर ते सेल्सची तुमची स्ट्रॅटेजी असेल की तुम्हाला ते काय करायचंय, कसं मल्टिप्लाय करायचंय. आता प्रत्येकाची सेल्स स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे, कारण प्रत्येकाचा बिझनेस वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं स्केलअप वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं मार्केट वेगळं आहे. टार्गेट मार्केट जे आहे, तर त्यामध्ये ज्या जागेवरती जास्त स्केलअप विकलं जातं तर ते मार्केट आहे. आता उदाहरणार्थ जर पेपर बॅग असतील तर तुमचं फूड हे टार्गेट मार्केट आहे, की जे माणसं फूड आयटम्स घेतात आणि बॅगमध्ये पॅकिंग करून नेतात, तर ते मार्केट तुमचं टार्गेट आहे. आणि ते कुठं क्राऊड आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या कॉम्पिटिशनला दुसऱ्या कोण विकतंय, किती लोकांचे ब्रँड आहेत, हे तुमचं कॉम्पिटिशन आहे, तर ते पाहणं गरजेचं आहे. मार्केटिंगसाठी दुसऱ्यांपेक्षा सेल्स प्राइस किंवा डिस्काउंट काय देत आहे, किंवा प्रोडक्शन क्वांटिटीमध्ये कसं सेल आउट करताय, हा तुमची सेल्स स्ट्रॅटेजी असेल किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल. मार्केटिंगमध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी मगाशी जसं मी सांगितलं तसं इन्फ्लुएन्सर बरेचसे आहेत. आपण याच्या आधी मार्केटिंग मॅनेजमेंट शिकलेलो आहे. हे सगळे त्यातलेच पॉइंट्स आहेत, फक्त ते तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करायचे. पुढचा जो पार्ट आहे तो प्रोव्हाइडिंग फायनान्शियल प्रोजेक्शन्स अँड फंडिंग रिक्वायरमेंट्स, हा महत्वाचा पॉइंट आहे चौथा, की ह्याच्यामध्ये तुमचं फायनान्शियल प्रोजेक्शन काय आहे. 1 करोडचा बिझनेस करायचा आहे तर कच्चा माल कितीचा असेल, मी मागाशी तुम्हाला कच्च्या मालाची किमती काढायला सांगितलं होतं, त्याची लिंक आता आहे की आता तुम्हाला कळेल की ते का काढायला सांगितलं मगाशी कच्च्या मालाच्या किमती, कारण की ती तुमची रिक्वायरमेंट आहे, तुमच्याकडे किती आहे. बरं, याच्या पुढे फंडिंगसाठी रिक्वायरमेंट काय आहे तुमच्याकडे, स्वतःचं सेल्फ फंडिंग करताय, फायनान्सिंग आहे, कुणी रिलेटिव्ह आहेत, गोल्ड आहे, बँक आहे का लोन आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या फंडिंग अरेंजमेंटमध्ये असतील, की तुम्ही कुठून ती रिक्वायरमेंट पूर्ण करताय तुमच्या त्या ठराविक कालावधीसाठी. आणि या 4 पॉइंट्स वरतीच तुमची जी प्रॅक्टिकल जी बिझनेस प्लॅन आहे तो तयार होणार आहे. तर ते यातले एक पॉइंट्स पाहूया. बिझनेस प्लॅन मध्ये काय काय आउटलाईन असतील. एक्झिक्युटिव्ह समरी, कोण कोण प्रत्यक्ष बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आहे. एक्झिक्युटिव्ह समरी, प्रत्यक्ष कोण कोण बिझनेस मध्ये तुमच्या इन्व्हॉल्व आहे, या गोष्टी डिफाईन होणं गरजेचं आहे, की किती लोक काम करतील, एक्झिक्युशन काय असेल, म्हणजे तुमचे लेबर असतील, तुम्ही स्वतः असताल, आणि तुमच्या बिझनेसमध्ये असणारे कामगार असतील,
कंपनी डिस्क्रिप्शन, तुमचा जो वर्क डिफाईन आहे की तुम्ही एक एक अमक काम करताय, एखादा उद्योग करताय, तर ते तुमचं इथं डिस्क्रिप्शन मध्ये येईल. बिझनेस प्लॅनचं हे स्ट्रक्चर आहे. याच्यामधले हे पॉइंट्स आहेत की जे आपल्याला पुढे जाऊन आपला बिझनेस प्लॅन कामी येण्यासाठी, छोटा उद्योग असू, शॉप असू, काही जरी असलं तरी हेच सगळं असतंय, फक्त कमी जास्त प्रमाणात आहे, पण या गोष्टी ह्या फिक्स आहेत. थर्ड पार्ट, मार्केट अनालिसिस. मार्केट अनालिसिस म्हणजे आपल्या वस्तूसारखी वस्तू मार्केटमध्ये विकणारा कोण आहे, काय आहे. मार्केट अनालिसिस. तर मार्केट अनालिसिस कोणी कोणी केलेलं आहे, कारण बरेचसे उद्योग चालू आहेत तुमचे, त्याच्यामुळं तुम्ही अनालिसिस केलेलं असेल. काय काय येतं त्यामध्ये, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींचा तुम्ही विचार केलाय किंवा बाबा हे याच्यात आहे आमच्याकडे असं. हो, येस येस येस, बढिया, छान. ओके, इकडं आपले डेअरीवाले नाहीत का सध्या? बरं, ठीक आहे, ओके. हा, तुमच्याकडं टूर्स अँड ट्रॅव्हल्स. येस, सर्व्हिस प्रोव्हाइड करायची म्हणजे तिथे नाही, मार्केट अनालिसिस त्यांना जसं सांगितलं त्या पद्धतीने. म्हणजे मार्केट अनालिसिस तुम्ही काय केलंय स्वतः, आहे ते सगळं आहे, तुम्ही स्वतः काय केलं? मार्केटचं हे केलं म्हणजे की मार्केटला कुठं हे लागते, हे आपण कुठे कुठे रिसर्च केलो. हा, एखादं समजा आपण प्रोडक्ट देतो त्याच्यासाठी सुद्धा अजून काही लागत असतं, त्याचं सुद्धा अनालिसिस करावं लागतं की कुठे काय कसं मिळतंय. येस येस, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादं आपल्याला लोकल शॉपमध्ये पण मिळतं, होलसेल शॉपमध्ये पण मिळतं, मग त्यांच्यासोबत पण आपल्याला टायअप करून ते सगळं करावं लागतं. येस. आपण मागच्या लेक्चरच्या आधी तुमचं जे डिस्कशन झालं ना, हे सगळं याच रिलेटेड होतं. तुम्ही जे एकमेकांशी जे बोललात की प्रोडक्ट बद्दल, माहितीबद्दल, तर हेच होतं संपूर्ण. फक्त त्याचं प्रॉपर वर्डिंग म्हणलं तर मार्केट अनालिसिस. तुम्ही हे मगाशी केलेलं आहे, वेगळं काही नाही. मी तुम्हाला यासाठीच हे सर्व ग्रुप करून हे डिस्कशनसाठी वेळ दिला होता. काय आहे की मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस उतरतोय त्यावेळेस त्या मार्केटची कंडिशन आपल्याला माहित पाहिजे की हे मार्केट ग्रो करतंय का डाऊन चाललंय. हा महत्वाचा पार्ट आहे, कारण की आपल्याला त्यामध्ये टिकायचंय आणि यामध्ये मॉडिफिकेशन काय असतील, बदल काय असतील, तर हे सर्व गोष्टी काय. चौथा पार्ट आहे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस. तर तुम्ही कोणतं प्रोडक्ट देताय, काय सर्व्हिस देताय हे लिहा. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देखील सर्व्हिसेस ऍड होऊ शकतात. उदाहरणार्थ किचन ट्रॉलीज आहेत, तर ट्रॉलीज जर समजा कोणाच्या मिसप्लेस झाल्या किंवा त्या खराब झाल्या, त्यांचे रोलिंग बेअर चालत नसले तर ते रिपेअर करावं लागतं, हे सर्व्हिसेस मध्ये येत आहे. आणि ती सर्व्हिस जर तुम्ही जेवढी गुड देणार त्यांना, तर त्या पद्धतीचे नवीन कस्टमर्स तयार होणार. प्रॉपरली नंबर्स टाकून लिहा, म्हणजे काय होईल की हे तुम्हाला त्याचा फोटो काढता येईल किंवा त्या गोष्टी तुमचं हे प्रोफाईल तयार होत आहे. सध्या जे तुम्ही करताय बिझनेस किंवा हे त्याचं हे प्रोफाईल तयार होत आहे. पाचवा पार्ट आहे मार्केटिंग अँड सेल्स. आता मार्केट अनालिसिस वेगळं आहे आणि मार्केटिंग अँड सेल्स वेगळं आहे. हा फक्त अभ्यास आहे, हे प्रॅक्टिकल आहे की याच्यामध्ये तुम्हाला तुमची ऍडव्हर्टायझिंग करावं लागेल, विक्री व्यवस्था तयार करावं लागेल आणि विकावं लागेल. हा फक्त अभ्यास झाला, ही ऍक्च्युअल सुरुवात आहे. यासाठी तुमचं मार्केटिंग आणि सेल्सचं काय प्लॅनिंग आहे तर ते त्यामध्ये लिहा. एखादा एक्झिक्युटिव्ह असेल किंवा स्वतः करणार असाल तरी लिहा, त्याचा वेळ लिहा की तुम्ही किती वेळात ते करू शकता, कारण त्याच्यावरनं तुमचं फंडिंग ठरणार आहे.
तुम्ही 8 तास देताय तर 8 तासाचं तुमचं सॅलरी काउंट करा, किंवा एखादा जर नवीन एम्प्लॉय हायर करताय त्याची सॅलरी काउंट करा, कारण ते सेल्स मार्केटिंग वरती येणारे कॉस्टिंग आहेत ज्या तुम्हाला बेअर करावं लागतील. कारण प्रोडक्ट तयार केलं, प्रोडक्ट विकलं म्हणजे नाही, याच्यासाठी जाणारी कॉस्टिंग देखील प्रोडक्ट वरतीच येते. सहा, फायनान्शियल प्रोजेक्शन्स. मी म्हणतात मगाशी पण हे सांगितलं फायनान्शियल, आता पण हे सांगितलं. कंडिशन अशी आहे की हे प्रॅक्टिकली करतोय आपण आता. कारण फायनान्शियल याच्यामध्ये घेताना तुम्ही आता ऑलरेडी बँक लोन घेताय, तुमची सध्याच्या ज्या फाईल्स आहेत तर ह्याचं फायनान्शियल प्रोजेक्शन जे आहे ते बँकेकडून आहे आणि 10 ते 12% व्याजाने आहे. ती रक्कम लिहा तुम्ही तिथं. फायनान्शियल प्रोजेक्शन्स जी काही XYZ रक्कम असेल, कोणाची 10 लाख असेल, 20 लाख असेल, 50 लाखापर्यंत PMEGP आहे. सातवा पार्ट, मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन. तुमची ऑर्गनायझेशन किती लोकांची आहे, कोण हे पाहतंय, MD कोण आहे, ओनर कोण आहे, हे डिफाईन करा. याचं एक स्ट्रक्चर तयार करा. वरती MD लिहा, खाली त्याच्यामध्ये मग सेल्स मार्केटिंग जे जे तुमचे हे असतील, हेड्स असतील, ते हेड डिफाईन करा. नाही समजलं काय आहे? आता माझी कंपनी आहे तर माझ्याकडे मला मार्केटिंगसाठी एक माणूस पाहिजे, त्याच्यानंतर सेल्ससाठी एक माणूस पाहिजे. मार्केटिंग आणि सेल्स वेगवेगळं आहे. सेल्स म्हणजे प्रत्यक्ष विक्री आहे, मार्केटिंग म्हणजे फक्त ऑर्डर्स आणणे. PO म्हणजे मार्केटिंगचं काम, वर्क ऑर्डर म्हणजे सेल्सचं काम, परचेस ऑर्डर, वर्क ऑर्डर. तर त्यामध्ये ह्या मॅनेजमेंटमध्ये कोण असणार आहे? तर तुम्ही स्वतः ओनर आहात तर तुम्ही स्वतः, तुमच्या नंतर येणारे फॅक्टरी इन्चार्ज असेल, लेबर असेल, वेल्डर असेल. केक शॉपमध्ये जर पाहिलं तर ओनर आहेत, त्यानंतर शेफ असेल, हेल्पर असेल, ऑपरेशन टीम. जे काही तुमचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे तर ते पूर्ण हे आहे. पुढील पार्ट, एक्झिक्युटिव्ह समरी. तर एक्झिक्युटिव्ह समरी काय आहे, एक्झिक्युटिव्ह टीम काय काम करते, हा पार्ट आहे पूर्ण. की तुमच्या बिझनेसचा ब्रीफ असा ओव्हरव्ह्यू आहे की तुमचा बिझनेस आहे, तुम्ही जे करताय. तर एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये हे पूर्ण लिहा. वरती टायटल द्या एक्झिक्युटिव्ह समरी, खाली तुम्ही जे हे करताय बिझनेस त्याचं पूर्ण लिहा. म्हणजे अक्षरशः मार्केटमधून मटेरियल घेण्यापासून एक सिंगल प्रोसेसिंग लाईन काढली तरी चालेल, की परचेस, त्यानंतर ट्रान्सपोर्ट, मग त्याच्यावरती जे काही काम आहे ते वर्क. मग या वर्कमध्ये सॉर्टिंग, ग्रेडिंग, ज्या पद्धतीने असेल तुमचं डिझायनिंग, या सर्व गोष्टी. एंड पर्यंत प्रोसेस लिहा, एंड पर्यंत, की जिथपर्यंत तुम्ही सेल करत नाही तिथपर्यंत. हा जो पार्ट आहे एक्झिक्युटिव्ह समरीचा, इथं मी खाली इमेज मध्ये तसं दाखवलंय. तर ही बॉडी आहे कंपनीची किंवा तुमची टीमची, आणि हे डिस्कशन गरजेचं आहे की हे आम्ही काय करतोय किंवा आपण काय करतोय. घरातही डिस्कस करू शकता, बाहेरही करू शकता, तुमच्या टीम सोबतही बसून
पण हे एक्झिक्युशन गरजेचं आहे. सोबत बसल्याशिवाय तुमचे टार्गेट्स आणि त्या सर्व गोष्टी डिफाईन होणार नाहीत. आता छोटी जरी टीम असली एका व्यक्तीची जरी, तरी त्याला हेल्पिंग हँड्स हे लागतातच आणि त्यांच्याशी डिस्कस करायचं. मग ते हेल्पर्स असतील, कस्टमर्स असतील किंवा तुम्ही थर्ड पार्टीला ज्यांच्याशी काम करून घेताय तर त्यांच्याशी देखील डिस्कस करा. मिशन स्टेटमेंट काय असेल, हा एक पार्ट आहे मिशन स्टेटमेंट. तर हे दोन्ही शब्द तसे वेगवेगळे आहेत पण त्याचा अर्थ वेगळा आहे. काय असेल नेमकं मिशन स्टेटमेंट? येस, पुढे जाऊन काय गोल तुम्ही हे करणार आहात, तर त्याचं फायनान्शियल अॅनालिटिकल जे काही डेफिनेशन असेल त्याच्या, किंवा त्याचं जे स्टेटमेंट असेल आधीच्या पेजवरचं जे काउंटिंग आहे तुमचं पूर्ण, तर ते इथे येईल बजेटमध्ये किंवा मिशन स्टेटमेंटमध्ये येईल की एवढे अचिव्हमेंट आहे, 1 करोडचा बिझनेस करायचा आहे, 60 लाखाचं रॉ मटेरियल आहे, मग कसं करायचं हे मिशन आहे. की ते परचेस कसं करणार, आणि ते त्या टीम सोबत बसल्याशिवाय आयडिया देणार नाहीत. त्या टीम सांगेल की कोणाकडून क्रेडिट मिळेल, फायनान्स घ्यायचं कसं करायचं, हे तिथं ते त्या स्टेटमेंटमध्ये तुमच्या क्लिअर होईल. आता तुम्ही ज्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस देताय तर त्याच्यासाठी काय ऑफर देऊ शकता किंवा काय समजून असे पुढे तुम्ही ते प्रेझेंट करू शकता. समोरच्याला म्हणजे एखादी गोष्ट ऑफर करताना प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, तर ती कशी हे करतात तुम्ही, अप्रोच कसं होतात त्यासाठी. तर त्याचं कटिंग रेट जर असेल 4 रुपये तर आपण त्याला सांगू शकतो की मी बाबा 3 रुपये 80 पैशाने तुला कटिंग करून देऊ शकतो. येस येस येस, हा पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. किंवा दुसऱ्यांपेक्षा आम्ही हे आहे, माझ्या प्रोडक्टला क्वालिटी आहे, मी वेळेत काम करून देईन आणि दुसऱ्यांपेक्षा कमी देईन. 3च गोष्टी, चौथं काही बोलायची गरज नाही. रेट कमी आहे माझा, मी चांगलं करून देईन आणि लवकर देईन. याच्यावरून तुमच्या वर्क ऑर्डर्स ह्या फायनल होतील, पीओ ह्या फायनल होतील. टार्गेट मार्केट आणि कॉम्पिटिशन, आत्ताचाच पार्ट की माझ्या टार्गेट मार्केटमध्ये एवढे माझे कॉम्पिटिशन आहेत आणि त्यांच्यापेक्षा माझा रेट कमी आहे, माझी क्वालिटी चांगली आहे आणि मी ह्या गोष्टी ऑन टाइम देतोय. तर हे तुमचं पोर्टफोलिओ ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस तुमचं नेम फेम सगळं तयार होत आहे. चला कंपनी डिस्क्रिप्शन मध्ये बघूया आपण. बरेचसे मुद्दे हे रिपीट होणार आहेत कारण की तेच शब्द आहेत, सकाळपासून हे कमीत कमी 5 वेळेस आलेले शब्द आहेत. पण याच शब्दांशिवाय दुसरे काही होत नाही. आपण सुरुवातीला पाहिलं होतं स्ट्रक्चर, लिगल फॉर्मॅलिटीज, तर ते कंपनी स्ट्रक्चर आहे, कंपनी डिस्क्रिप्शन आहे की पार्टनरशिप आहे, प्रोप्रायटरशिप आहे का, एमएनसी आहे, या सगळ्या गोष्टी. सॉरी, एमसीए रजिस्टर आहे, कॉर्पोरेशन आहे. यामध्ये तुमची हिस्ट्री काय, हिस्ट्री म्हणजे ओनरची हिस्ट्री, कामगारांची हिस्ट्री किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरची हिस्ट्री की त्यांनी आधी काय काय कामं केली आहेत आणि कुठे कुठे केलेली. मग त्यामुळे त्यांचं एज्युकेशन येईल, वर्क एक्सपिरियन्स येईल, या मुद्द्यांसोबत तुम्हाला तुमच्या उद्योगासंदर्भात लिहायचं आहे. हे फक्त मुद्दे आहेत, याच्या समोर तुम्हाला तुमच्यासाठी लिहायचं आहे. आता याच्यामध्ये बिझनेस स्ट्रक्चर जे आहे तर ते सोल प्रोप्रायटरशिप, यामध्ये मॅक्झिमम लोक आपली तशीच आहेत. पार्टनरशिप मध्ये कोणी आहे का बघा, पार्टनरशिप त्यांनी पार्टनरशिप लिहा कारण ते तुमच्या बिझनेस स्ट्रक्चर आहे. हिस्ट्री आणि माइलस्टोन मध्ये
तुम्ही जे वर्कआउट करताय ते लिहा. तुमच्याकडे आधी असलेला एक्सपिरियन्स, स्किल, कोर्स किंवा एज्युकेशन हे सर्व तुमच्या हिस्ट्रीमध्ये येईल. सर्वांचं हे क्लिअर झालं की बिझनेस स्ट्रक्चर कोणतं आहे ते आपण सुरुवातीला पाहिलं होतं. आणि आता तुमचं जे आहे ते पर्सनल त्याच्यावरती आहे, जे आहेत ते सोल प्रोप्रायटरशिप, हिस्ट्री, जी तुम्ही कामं आधी केलेली आहेत किंवा जी तुमच्यासोबत वर्क असतील करणारे लोक असतील किंवा टीम असेल त्यांची हिस्ट्री असेल की त्यांनी ती कामं केलेली आहेत किंवा त्यांना ते क्वालिफाईड आहेत त्यामध्ये. आणि माइलस्टोन म्हणजे त्यांनी काय काय अचिव्हमेंट केलेले आहेत. एखादा एक्सपिरियन्स असा वर्कर असतो की ज्याने MM मध्ये कटिंग केलेले असतात तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, की बाबा रिफाईन कटिंग करणारा माणूस, असे खूप लोक असतात आणि हे स्किल असतात त्यांची, तर ते त्यांचे माइलस्टोन आहेत. काही लोकांना अवॉर्ड असतात, ITI गोल्ड मेडलिस्ट असतात, इंजिनियर गोल्ड मेडलिस्ट असतात, तर हे त्यांचे माइलस्टोन आहेत की त्यांनी त्या त्या एरियामध्ये ते डिफाईन केले. काही कोर्सेस मध्ये देखील ते पुढे हे करतात की त्यांनी कोर्स केलेला असतो, तो माइलस्टोनच आहे. वेगळी स्पेशलिटी, यांच्या पेस्ट्रीची वेगळी स्पेशलिटी आहे, ते माइलस्टोन आहे. कारण की हे हायलाइट आहे तुम्हाला बिझनेस प्रेझेंट करण्यासाठी. आता तुम्ही जे स्ट्रक्चर तयार करताय हे तुमचा प्लॅन आहे आणि हा प्लॅन तुम्ही घरी जाऊन ज्यावेळेस वर्कआउट ह्याच्यावरती उतरवताल PPT मध्ये किंवा ह्याच्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शन तुमचं तयार आहे की एखादी वेबसाईट लॉन्च करण्यासाठी स्वतःची, हा सगळा डाटा त्याचा आहे. मिशन अँड विजन स्टेटमेंट. आपलं मिशन काय आहे? अल्टिमेट गोल अचीव्ह करणे. विजन काय आहे की आम्हाला इथपर्यंत गोल अचीव्ह करायचे. जे काही मार्केट ट्रेंड्स आहेत किंवा मार्केटमध्ये जे आहे, आता आज पुणे मार्केटमध्ये जो तुमच्या इंडस्ट्रीचा जो पार्ट असेल, एक 5% ची इंडस्ट्री आहे, तर त्यामध्ये 1% हा माझा असेल, हे विजन असेल. किंवा आता सध्याचं जे मार्केट आहे हे 50 करोडचं आहे पुण्यातलं, तर 10 करोड माझं असेल, हे अचिव्हमेंट किंवा हे विजन आहे. आणि हे विजन लिहिता येत आहे. मग हे विजन तुम्हाला पुढे तुम्ही डिफाईन करू शकता. मग त्याचं बाकीच्या गोष्टी पुढे आपल्याला युटिलाइज करता येतील. क्लिअर? घेऊ पुढे. समजतंय ना? त्यात काय डाऊट असेल तर मला विचारा. हे थांबवून आपल्याला हे करता येईल, पुढे जाता येईल. कारण मी प्रत्येकाचं चेक करणार आहे, मी पाहणार आहे, त्यामुळे नवीन लिहा म्हणलंय. मी तिकडे येऊन पाहणार आहे. कारण की तुम्हाला आता जे तुम्ही करताय ना, ह्याचं काहीतरी आउटपुट तुम्हाला मिळलं पाहिजे. आज एवढे दिवस तुम्ही तयार राहताय तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली येणं गरजेचं आहे. मार्केट अनालिसिस. आता सांगितलेलं मार्केट साईज 50 करोड म्हटलं होतं. ग्रोथ पोटेन्शियल किती % वाढते इंडस्ट्री, टार्गेट मार्केट, डेमोग्राफिक आणि कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस, मार्केट ट्रेंड्स, हे जे पॉइंट्स आहेत ना, हे आपल्याला आपल्या ह्याच्यातला असणारा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास कंटिन्यू चालत राहतो. कारण की कॉम्पिटिशन नवीन वाढत येत जातं, टेक्नॉलॉजी येते, सगळ्या गोष्टी येतात, तर त्या पद्धतीने ते साईज वाढत जाते. मार्केट साईज आणि ग्रोथ हे महत्वाचं पार्ट आहे की इंडस्ट्री किती % वाढत राहते. हे तुम्हाला सांगता येईल का मार्केट साईज आणि ग्रोथ तुमच्या मार्केटबद्दल?
तुमचं पर्टिक्युलर असा एरिया टार्गेट करा, टार्गेट मार्केट करा. की आता जे आहेत आपले नागपूरवाले, फक्त नागपूरच, नागपूर सिटीज, तर नागपूर सिटीमध्ये कितीचं मार्केट आहे किचन ट्रॉलीज किंवा फर्निचरमध्ये, हे तुम्हाला पाहता येईल. हा, तो महत्वाचा पार्ट आहे. कुठे पाहता येईल? यात काय आहे की ज्या तुमच्या बिझनेस वेबसाईट्स आहेत तर त्यावरती पाहता येईल. कसं पाहायचं तेही सांगतो. इंडिया मार्ट आहे, इंडिया मार्टला फिल्टर लावायचा नागपूर, दुसरा फिल्टर लावायचा तुमच्या प्रोडक्टचा. तुमच्या एरियातल्या सगळ्या कंपन्या येतात, कधीपासून आहेत ते येतात. दुसरी गोष्ट, त्यांचा बिझनेससाठी अजून एक फिल्टर लावायचा, टार्गेट बिझनेस, की किती ऑर्डर्स त्या घेतात, आणि तुम्हाला तुमची मार्केट साईज समजते. हो, काय होतं, प्रत्येक जो देणारा जो हे आहे कस्टमर आहे, युनिट ऑफ क्वांटिटी आपण त्यांना हे करतो, ऑफर करतो, तर ती क्वांटिटी मॅक्झिमम किती देणारे आहेत, मॅक्झिमम आहे म्हणजे कॅपॅसिटी, हायपोथिकेशन असेल ते. पण प्रश्न काय आहे की ते टाकलेलं आहे हे फिक्स आहे, किंवा त्यांनी ट्रस्टेड डिलिव्हरी दिलेली असतात. अमेझॉन आहे, किंवा आता फर्निचर मार्केट जर पाहिलं, किंवा फर्निचर हा एक वेगळा सेगमेंट आहे. आपलं पोटेन्शियल मार्केटचं पोटेन्शियल किंवा साईज किती आहे, किती कोटी जाते, कसं काय डिपेंड करतं. आता जर आम्ही फॅब्रिकेशन आणि पावडर कोटिंगचं जर बोललो तर एव्हरी डे 10 कंपनी ओपन होतात. नाही, पण त्या 10 आपल्या टार्गेट मार्केटमध्ये नाहीत ना. आपण ज्या एरियात मार्केटिंग करतोय, उदाहरणार्थ पुण्यामध्ये रोज 10 तयार होत नाहीत. आपलं मार्केट टार्गेट छोटंसं आहे ना. इंडियामध्ये खूप लार्जेस्ट होणार तो प्रकार नाही, इम्पोर्ट होईल तोही भाग नाही, ते कॉम्पिटिशन आपलं फिक्सच आहे. पण आपल्या भागात आपण जर फक्त हा. MIDC आज बोललो, येस येस तर MIDC मध्ये आता आम्ही पुण्याच्या MIDC मध्ये समजा, तर आज तुमच्या समोरच 20 लोक आहेत जे आता चालू करणार आहेत. येस. तसे तुम्ही बघितलं तर कमीत कमी 5 लोक तरी असे असणार जे फॅब्रिकेशनची इंडस्ट्री ओपन करणार आहे, किंवा कुठली दुसरी इंडस्ट्री ओपन करणार आहे. बरोबर. आणि फॅब्रिकेशनचा पार्ट आणि पावडर कोटिंगचा पार्ट असा आहे की हे प्रत्येकांना लागणार आहे. येस येस येस. एखादा चेअर मॅन्युफॅक्चरर असू द्या, किंवा मशिनरी मॅन्युफॅक्चरर असू द्या, किंवा तो स्ट्रक्चरल कंपोनंट बनवतोय, किंवा काही व्यतिरिक्त म्हणजे ज्या पार्ट मध्ये MS किंवा ॲल्युमिनियम आला त्या पार्टला कोटिंग आलंच. त्या पार्टला कोटिंग आहे. येस येस येस. आता यात कसं आहे, आपण सगळे जे आहोत इथं बसणारे, ठीक आहे, हे मायक्रोमध्ये काम करतोय. मी हे तुम्हाला जे शिकवतोय हे स्मॉल आणि मिडियम साठी, याची जे पोटेन्शियल आहे हे खूप मोठं आहे. मी तुम्हाला जे सध्या माहिती देतोय ना, काय ही त्या लेवलची आहे. मला मान्य आहे की आज मायक्रोवाल्यांना एवढ्याची गरज नाही की हे का शिकवायचं एवढं. पण प्रश्न काय आहे की हे प्रत्येकाला आलं ना की तो मोठा होऊ शकतो. हा रोड मॅप आहे, आणि इथून फर्स्ट स्टेप आहे ही तुमची की तुम्ही त्याच्यावर एंटर करताय. त्या रोडवर पुढे खूप मोठा पाहत आहे की तुम्हाला ते जायचंय, असं आहे. आणि याची मार्केट साईज किती जरी मोठी असली तरी त्याच्यामध्ये आपला शेअर्स किती आहे, 1% 2%, आणि त्याच्यावरती आपले गोल्स ठरणार आहेत. आज मी मगाशी ते सांगितलं की पुण्यातलं मार्केट 50 लाख करोडचं आहे किंवा लाखाचं आहे, त्यातलं 10 करोडपर्यंत ही आपल्या अचिव्हमेंटचं टार्गेट आहे. सध्या आपलं 1 लाख आहे, पण टार्गेट ठरवलं मोठं म्हणजे ते अचिव्हमेंट करू शकतो, असं आहे. आणि प्रत्यक्ष अचीव्ह झालं तर तुम्ही त्या लेवलला, नाही अचीव्ह झालं तर चालूच आहे ना, ते बरोबर नाही. तर काय आहे की हे फिक्स आहे, आणि या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मोठ्या लेवलच्या आहेत. सकाळच्या लेक्चर पासून हे सगळं मोठंच चाललंय. इथं प्रोप्रायटर फक्त एकच कंपनी, सॉरी पार्टनरशिप ना, प्रायव्हेट लिमिटेड सोलच सगळे. ओके. प्रायव्हेट लिमिटेडला नाही आहे. नाही, काय आहे की प्रायव्हेट लिमिटेड आहे असं हे होतं. आणि हे जे सब्जेक्ट्स आहेत सगळे PMEGPचे, हे एंटरप्रिन्युअरला अपलिफ्टमेंटसाठी आहे की पुढे जायचंय. नेक्स्ट
यातलं टार्गेट मार्केट हे आपल्या एरियानुसार, पुणे आहे, तुमचा एरिया आहे, त्या एरियानुसार. हा, एरियानुसार लिहा, कारण तुम्ही त्याच एरियामध्ये बिझनेस करणार आहात. कोणतं प्रोडक्ट आहे तुमचं? माझं अल्युमिनियम फॉर्म वर्क आहे सेटलमेंट. Okay. ऑल ओव्हर इंडियामध्ये जातं. ओके. तुमच्या त्यातल्या स्पेसिफिक एरिया ठरला असेल ना की या जागेवर जातं. हा म्हणजे माझ्याकडून एका जागेवर. हा, yes. तिकडून मग पुढे. तुमचा जो कस्टमर आहे तोच एरिया. काय होतं हे बघा, प्रत्येक वस्तू ही बाहेर जाणार आहे, स्प्रेड होणार आहे, मग तिचं स्केलिंग करणं शक्य नाही. तिसरा पार्ट कॉम्पिटिटर. कॉम्पिटिटर हा सगळीकडे आहे, त्याशिवाय मार्केट अनालिसिस होत नाही किंवा मार्केटमध्ये कोणीच टिकत नाही. मार्केट ट्रेंड आणि आउटलुक्स. सध्या ट्रेंडिंग काय आहे मार्केटमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. स्कोप कुठली गोष्टीला डिमांड वाढत राहिली की आधीचे जे आहेत तर ते रोलिंग सेटर्स असायचे, आता पत्र्यामध्ये आले, आता परत डोअर मध्ये आले, आता फोल्डिंग मध्ये आले. हे ट्रेंड आहे आणि हे बस. पेपर बॅगचं म्हणून थोडंसं की फूड साठी वेगळा पेपर त्याच्यात पण आतमधून ते प्लास्टिक कोटिंग केलं जातं. किंवा फॉईल वाले पण आले. येस येस येस. ते ऍड करू मी. हो, तुम्ही ते ऍड करा. आता कसं होतंय की काही जे प्लास्टिक बॅग मध्ये, तसं प्लास्टिक हाच मोठा कॉम्प्युटर आहे तुमचा, कारण तुम्ही कागदामध्ये हे काम करताय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ज्या काही लॅमिनेटेड बॅग्स आहेत, लॅमिनेटेड, हा, त्यासोबत प्रिंटेड पण येत आहे, ज्याच्या त्याच्या नावाने ते शिक्का मारला जातो. आम्ही करतो ते प्रिंट. येस. ते त्या या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि मार्केटला कसं होतंय की आता एखादा वडापावचा ब्रँड आहे तर त्याच्या नावाचा जर शिक्का असेल तर त्याला ते बॅग खूप आवडते, किंवा माझ्याकडची बॅग आहे. आम्ही ऑलरेडी म्हणजे देतो ते. येस येस येस. तर तेच ते ट्रेंड्स काय आहेत मार्केटचे हे पाहणं गरजेचं आहे. अरे म्हणजे आमच्या मशीन मध्ये असं प्रिंटर येणार आहे की जे आम्ही प्रिंट करून देणार. आता ओनर आता मी स्वतःच करते ना, एक्सपिरियन्स. चला, प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. ही इमेज बघा अगोदर. काय आहे? रूट्स अँड हार्वेस्ट फार्म टू फोर्क. ही भाजीपाला आहे. हा येस येस. शेती ते शेतीपासून डायरेक्टली हॉटेलपर्यंत, खाण्यापर्यंत. तर हा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये ही एक इमेज यासाठी केलेली आहे. काय होतं की तुमचे प्रोडक्ट काय असतील, सर्व्हिसेस काय असतील, ह्या सगळ्या गोष्टी कंबाईन करता येतात. आणि हे पुढचं उदाहरण काय दिलंय कारण हे इझिली समजण्यासाठी आहे. याच्या जागेवर जर दुसरं असतं तर मग ते त्या इंडस्ट्रीच्या लोकांना समजतं, बाहेर त्यांना समजत नाही. प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे की फार्म टू फोर्क, की शेतापासून इथपर्यंत येईपर्यंत मल्टिपल सर्व्हिसेस असतात. मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे, त्यानंतर
हा प्रोसेसिंग आहे, आणखीन कुकिंग आहे किंवा हॉटेल इंडस्ट्री पण यावर चालते, ती पण सर्व्हिस इंडस्ट्री आहे. आता मोस्टली काही कॅफेज असं आहे जे फार्म टू प्लेट असं कन्सेप्ट घेऊन आलेले आहेत. Yes. स्वतःच ग्रो करतात आणि स्वतःच सर्व. येस, नाही ते ट्रेंड्स आता चांगले वाढणार आहेत जास्त, कारण लोक आता हेल्थ कॉन्शियस आहेत. तीन पार्ट आहेत त्याचे तुमच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसचे. तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे ते लिहा, त्याच्या काय ऑफर असतील, त्याचे फीचर्स काय असतील, तुमचं प्रोडक्ट काय आहे, त्याच्या म्हणजे तुम्ही काय देताय प्रोडक्ट मार्केटला, त्याचे फीचर्स काय असतील आणि बेनिफिट काय असतील, लाईफ सायकल काय असेल, त्याची स्टेज कुठल्या स्टेजचं आहे, ते डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे, मॅच्युरिटी आहे, म्हणजे फायनल प्रोडक्ट कोणता आहे. तुमचं डेव्हलपमेंट आहे सर, तेच डेव्हलपमेंट करता तुम्ही, ती पत्र घेता त्यावरून डेव्हलप करता. ग्रोथ जो पार्ट आहे त्याची जी लाईफ सायकल आहे तर ती डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि मॅच्युरिटी अशा पद्धतीने ते डेव्हलप होतं प्रोडक्ट. लाईफ सायकल म्हणजे आमचं पाण्यात पडलं की नेक्स्ट स्टेजला मी तुम्हाला सांगतो, कारण त्या गोष्टी होतील पाहिजे. हे प्रोडक्ट असतं लाईफ सायकल. याच्या रिलेटेड असं म्हणजे पाण्याच्या रिलेटेड कशी काय हे सगळं तुमच्या बेकरीला लागू होतं फूडमध्ये. फूड मधल्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत फिक्स, कारण की फूड इंडस्ट्रीला बऱ्यापैकी लाईफ सायकल असते. फूडची लाईफ सायकल असते, डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि मॅच्युरिटी. नाही पण त्याला कोणतं कंपनी आहे तशी एक कंपनी आहे ऑलरेडी, त्याचं काम करते मुंबईमध्ये. नाही तुमच्या ह्या लाईफ सायकल नाही असं काय. मुद्दा काय आहे की तुमच्याकडे असणारं मटेरियल हे पेरिशेबल नाही आहे, खराब होत नाही, आणि खराब झालं तरी ते हार्डली 1-1.5 महिना किंवा त्याचं ते पेपर खराब कधी होतो. मॉइश्चर पकडलं किंवा पाणी लागलं. ओके, हा मग ती त्याची लाईफ सायकलमध्ये हे असेल. मग तो जरी सुकवल्यानंतर तो परत जरी गेला तरी तो परत रिसायकल होणारच आहे. हो हा ही तिन्ही प्रोसेस तुमच्याकडे आहेत, कारण की तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये रॉ मटेरियल घेताय, ते तुमच्या पॅकेजिंग नुसार तयार करताय, त्याची ती ग्रोथ आहे, आणि त्याची मॅच्युरिटी ते डायरेक्ट सेल करताय. या तिन्ही पार्ट जो आहे तर त्याला लागू होतात. ओके, घेऊ नेक्स्ट. Marketing and sales. मार्केटिंग स्ट्रॅटेजी 4PS हे फिक्स आहे, त्या गोष्टी रिपीट आहेत सगळ्या, कारण की हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये आहे किंवा मार्केटिंगमध्ये. मार्केटिंग हा पूर्ण आपण पॅटर्नच घेतलेला आहे, ते
पूर्ण लेक्चर घेतलेलं आहे, त्यामुळे यामध्ये हा पार्ट फिक्स आहे. 4PS प्रोडक्ट प्राइस प्रमोशन प्लेस. 4PS हे फिक्स आहेत. मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये त्याच्या पलीकडे जात नाही. सेल्स स्ट्रॅटेजी मध्ये सेल्स चॅनल्स, सेल्स फोरकास्ट, तिसरा पार्ट ब्रँडिंग अँड पोझिशनिंग. तुमच्या प्रोडक्टला ब्रँडिंग असणं गरजेचं आहे की या ब्रँडचं आहे. तुमचं जे नाव असेल तर ते कुठंतरी हायलाईट झालं पाहिजे त्या वस्तूवरती की ही आमच्याकडची आहे. प्रोफाईलवरती. हां, आता उदाहरणार्थ असं असतं की एखादी पेंटिंग असतं, त्याच्या कडेला चित्रकाराने सही केलेली असते, तो त्याचा ब्रँड, तो त्याची सही. तर त्या पद्धतीने कुठेतरी तुमच्या प्रोडक्टवरती तुमचं हे दिसलं पाहिजे आणि ते गोष्टी हळूहळू डेव्हलप होऊन तुमचा ब्रँड डेव्हलप होतो. त्या नावाने विकलं जातं. प्रोडक्टवरती ते हायलाईट झाल्याने कस्टमरपर्यंत पोहोचतं आणि ट्रस्ट बिल्ड होते. मार्केटमध्ये एक फेम तयार होतं त्या नावाने. आता जे मी सांगतोय हे तुम्हाला लिहायचंय, तुमचं नाव लिहायचंय त्याच्यावरती हे पॉइंट सोबत, म्हणजे तुम्हाला ते पुढे प्रेझेंट करता येईल. कारण तुम्ही इथून गेल्यानंतर हे पीपीटी मध्ये किंवा वर्डमध्ये जरी तयार केलं तरी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअरली समजतील की आपण काय केलंय, किंवा तुमचं प्रोफाईल तयार होणार यातून बिझनेसचं. शॉपसाठी काय गरजेचं आहे असं वाटतं का? शॉपसाठी, शॉप म्हणजे एक फ्रँचायझी मॉडेल आहे. आपण जे एक शॉप करताय तुम्ही, आता बेकरी शॉप आहे, तर बेकरी शॉपला तुम्ही फ्रँचायझी मॉडेल पर्यंत नेऊ शकता. तर त्यासाठी ब्रँड गरजेचं आहे, नाव. तुम्ही जे काही नाव टाकताय किंवा ज्या गोष्टी करताय ते. तर उदाहरणार्थ शेजारी तुमच्या मॅडम आहेत, मी तुम्हाला एकत्र त्यासाठी बसवले, तर त्यांच्याकडच्या बॅगवरती तुम्ही तुमचं नाव, लोगो छापून घेऊ शकता आणि त्यातच दिलेलं मटेरियल, तर ते लोकांना समजतं की हे कुठून आणलंय. आपल्याकडे भाकरवडी कोणाची फेमस आहे? ब्रँड आहे ना. प्रश्न का ब्रँड आहे? कारण की प्रत्येक पिशवीवर नाव लिहिलेलं असतंय. प्रत्येक पिशवीवरती नाव असतंय, जाहिरात असते बाहेर, आणि त्यांचा टायमिंग फिक्स आहे. तुम्ही त्या वेळात आला तर तुम्हाला, नाही तर नाही. म्हणजे हे तयार केलेलं आहे. तर या पद्धतीने शॉप कुठपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत असं आहे. आणि डेअरीवाल्यांसाठी सांगायचं होतं की चितळ्यांची सुरुवातीला डेअरी होती. आज डेअरीवाले इथे नाहीये, पण ते दूध विकण्यासाठी पुण्यात आलते. आणि हे महत्वाचं आहे. नाही, ते दुसरे डेअरीवाले दूध विकायला आलते. झोप लागायला लागली. चला, फायनान्शियल प्रोजेक्शन्स. मगाशी सांगितलेल्या सर्व गोष्टी घ्या. इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, ब्रेक इव्हन अनालिसिस. या सर्व गोष्टी तुमच्या प्रोजेक्टिव्ह ग्रुपमध्ये तयार केलेल्या आहेत. तुमच्या सीएनी ज्यांच्याकडून तुम्ही तयार करून घेतलं, तर हे सर्व त्यामध्ये आहे. इनकम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट,
ब्रेक इव्हन अनालिसिस. इन्कम स्टेटमेंट जे आहे हे तुमच्या सेल्सवरती डिपेंड आहे की तुमचं किती पैशाचा सेल झाला आणि त्याच्यावरून येणारं जे स्टेटमेंट असेल की इयरली स्टेटमेंट आहे किंवा 5 वर्षाचं प्रोजेक्शन आहे. तर त्यामध्ये काय आहे की तुम्ही 2026 मध्ये किती रुपयाचा बिझनेस केला किंवा सेल्स केलं, 27 मध्ये किती, 28 मध्ये किती, 29 मध्ये किती, 30 मध्ये किती. तर हे पूर्ण जे आहे येणारं जे इन्कम आहे याचं इन्कम स्टेटमेंट सेल्सचं जे आहे तर ते इन्कम स्टेटमेंटमध्ये येतं. हे तुमच्या प्रत्येकाच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आहे, ऑलरेडी आहे, हे सीएने करून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट काय आहे की मागच्या वर्षीचं स्टेटमेंट आणि या वर्षीचं स्टेटमेंट ह्याला ॲनालिसिस करून तुमच्याकडे असणारे प्रॉफिट आणि त्याचा रेशो हा बॅलन्स शीटमध्ये येतो. किंवा एवढ्याचा उद्योग केला, एवढं प्रॉफिट झालं, या सगळ्या गोष्टी. प्रोजेक्टांसाठी मागच्या वर्षाचं तर काही नसतं. नाही, तुम्ही ऑलरेडी ते करेल ना, पुढचं करणार ना प्रोजेक्शन. पुढे ज्यावेळेस तुम्ही तयार करताल म्हणजे इन फ्युचर. आता ऑलरेडी कसं असतं या गोष्टी बरेचसे उद्योजक करत नसतात, कारण कसं असतं की थोडं किचकट वाटतं किंवा हे आणि हे उद्योग हे ठेवायला चान्स नाही आहे किंवा तेवढा वेळ नाही. टाईम मॅनेजमेंट नेक्स्ट आहे आपल्याकडे, मी शिकवणार आहे टाईम मॅनेजमेंट यानंतर दुसरा पार्ट, की ते टाईम कसा काढायचा आणि कसं काम करायचं हेही आहे नेक्स्ट. तर यात काय आहे की या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत आणि तुमच्याकडे जे स्टेटमेंट्स आहेत ते तुम्हीच एकदा पहा. भले ते हायपोथेटिकली असावं किंवा कसे असतील, पण ते तुम्हाला समजले पाहिजेत. आणि कॉमर्स बॅकग्राऊंड असावं असा काही नियम नाही. एका वर्षाचं आपल्याला ताळेबंद कळतो, ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट, हा साधा विषय आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो आपला कसा असेल, आपण जी रक्कम घेतोय तर त्याचं कसं आपल्याकडे युटिलायझेशन असेल की येणारा पैसा आपण कशा पद्धतीने त्याचं नियोजन करतोय, तर तो कॅश फ्लो आहे. की कुठल्या बिझनेसमधून कुठल्या कॅटेगरीसाठी आपल्याला किती पेमेंट येते, कसं येते, पुढे कसा लावायचा पैसा फिरवायचा कसा, तो कॅश फ्लो असा आहे. आणि ब्रेक इव्हन ॲनालिसिस जे आहे की ब्रेक इव्हन काय असतं, आपण ज्यावेळेस एखादा उद्योग करतो याला रिटर्न ऑफ इन्कम पण म्हणतात, ROI पण म्हणतात, या गोष्टी आहेत. तर याच्यात काय असतं की आपण आता उद्योगासाठी एखादं लोन घेतोय आणि त्या लोन टर्म्स आहेत 5 वर्षाच्या. ओके, त्यासोबत आपण त्याचे हप्ते भरणार आहोत. पण प्रश्न काय आहे की आपण हे सगळं देऊन प्रॉफिटेबल कधी येणार. हा, तर त्याचा जो पिरियड आहे तर त्या पिरियडसाठी की आपण सगळ्या सॅलरी गेल्या पाहिजेत, सगळं जे आपलं हे आहे लोनचे EMI गेले पाहिजेत, सगळ्यांच्या पगारी गेले पाहिजेत, कच्च्या मालाचं पेमेंट झालं पाहिजे. आणि याच्यानंतर राहणारा जो पॉईंट आहे किंवा एखादी रक्कम असते की एवढी रक्कम आता ही माझी नील आहे, तर तो तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट. की 1 लाखाचा बिझनेस झाला, त्यामध्ये 60,000चं सगळं हे झालं, कच्च्या मालाचं पेमेंट गेलं, 10,000चं EMI गेला, 10,000 लेबर पेमेंट गेलं, राहिलेले 10,000 जे आहेत तो ब्रेक इव्हन पॉईंट आहे. मग तो पॉईंट जो आहे तर तो जर विचार केला आपण तर किती आहे, 10% टोटल इन्कमचा. हां, किंवा जर समजा रेशोमध्ये जर विचार केला 9:1, 9:1 असा प्रकार. या सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या उद्योगानुसार हे होतात, डिफाईन होतात. आणि हे सर्व तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. आपल्याकडे शार्क टँक असतो का, एक सिरियल आहे, तुम्ही पाहतात कोणी शार्क टँक. येस, त्यामध्ये हे सगळे प्रश्न असतात आणि तिथले जे आहेत ना विचारणारे इन्व्हेस्टर, तर ते बरेच वेळ विचारतात की इबिटा काय आहे, इबिटा ते विचारतात. नेट प्रॉफिटच्या आधी असतो तो. आता ह्याच्यामध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. हे दोन्ही प्रकार जे आहेत याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट, रिव्हेन्यू आणि इयर्स, हे जे कॅल्क्युलेशन आहे ना हे तुम्ही स्वतः तयार करू शकता. कारण की एखादा इन्व्हेस्टर ज्यावेळेस विचारतो तुम्हाला
त्यावेळेस तुमच्याकडे फक्त पेपर असतो आणि सीएनी सांगून नाही जमणार, त्याला सांगणार सर पुढच्याला इन्व्हेस्टरला. तर ते सांगताना या गोष्टी गरजेच्या आहेत. मॅनेजमेंट, मी तुम्हाला मगाशी सांगितलेला एक मुद्दा होता की तुम्ही स्वतः ओनर आहात आणि तुमच्याकडे टीम आहे, बरोबर आहे. इथं तुम्ही आहात स्वतः, ही तुमची ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. इथं तुम्ही आहात आणि हे तुमचे हेल्पिंग हँड्स आहेत किंवा हे तुमचे कामगार आहेत. हे प्रोडक्ट टेक्नॉलॉजीसाठी आहे, हे मार्केटिंगसाठी आहे, ऑपरेशन्ससाठी आहे, HR आणि फायनान्स आणि लिगलसाठी, आणि त्याच्या परत वेगवेगळ्या सर्व्हिसेस. तर हे तुमचं स्ट्रक्चर आहे एक्झिक्युटिव्ह लीडरचं. आणि प्रत्येक आता इथं असणाऱ्या व्यक्तीचं हे स्ट्रक्चर आहे, कारण की तो प्रत्येक जण प्रोप्रायटर आहे, सिंगल हँड. बिझनेस स्ट्रक्चर तुम्ही पाहिलंय मगाशीच, तुमचं आहे ते फिक्स आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट टीम आहे, की पर्सन आहे, की पर्सन म्हणजे तुम्ही स्वतः. त्यानंतर तुमच्यासोबत असणारी एखादी व्यक्ती, ह्युमन रिसोर्स प्लॅन, की किती लोक तुमच्याकडे कामाला असतील. घेऊया पुढं. सर हे 4 पॉईंट सांगा ना पुढे. फक्त नावं लिहायची आहेत मला, समजतं नावं. हे प्रोडक्शन, नेक्स्ट मार्केटिंग अँड सेल्स, हे ऍडमिनिस्ट्रेशन आणि HR, ऑपरेशन्स HR म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्स अँड लिगल. कसं आहे, प्रत्येक आता ओनर असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ते डिफाईन करावं लागेल. ओके, हे क्लिअर आहे. पुढे मगाशी तसे ज्या सरांनी जे सांगितलं की हा रोड मॅप आहे तेच लिहिलेलं आहे. हे बिझनेस प्लॅन इज द रोड मॅप फॉर बिझनेस सक्सेस. आउटलाइन गोल्स, स्ट्रॅटेजीज अँड फायनान्शियल प्रोजेक्शन्स.
चला आता तुमचा बिझनेस प्लॅन हा तयार असेल. मी पाहू शकतो का आहे? नाही आता आपण एवढं तेच केलं ना लेक्चर, आता हे झालं पाहिजे ना. Okay.